नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे। मागच्या वेळेस जेव्हा मी सत्यनारायणाची पूजा केली होती तेव्हा मला खूप कमेंट आल्या होत्या की ताई तू घरच्या घरी सत्यनारायण कसा करते हे आमच्या सोबत शेअर कर। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। पौर्णिमा अजून लांब आहे, तुम्हाला त्याआधी थोडीशी तयारी करता येईल म्हणून मी थोडा लवकरच तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी सत्यनारायण का करावा हे आपण जाणून घेऊया। बरेचदा आपण असं बघतो की आपल्या घरामध्ये खूप पैसा येतो पण तो टिकत नाही, धान्य आपल्याला महिनाभर पुरत नाही। या सगळ्या समस्यांवर उपाय म्हणजे सत्यनारायणाचं व्रत। आपले पूर्वज फार पूर्वीपासून सत्यनारायणाचं व्रत करत आलेले आहेत। यामागचं कारण असं की सत्यनारायणाच्या व्रतामध्ये भगवान श्री विष्णूंसमोर आपण धन आणि धान्याचं अनुष्ठान करत असतो। त्यामुळे धन आणि धान्यामध्ये असलेले सगळे दोष नाहीसे होत असतात। कारण धन आणि धान्याला बऱ्याच जणांचे हात लागलेले असतात, त्यामुळे त्यामध्ये दोष निर्माण झालेले असतात। त्यामुळे याची कमतरता आपल्या घरामध्ये भासत राहते। भगवान श्री विष्णूंसमोर जेव्हा आपण धन आणि धान्याचं अनुष्ठान करत असतो तेव्हा धनामध्ये वृद्धी होते आणि धान्यामध्ये सुद्धा बरकत होत असते। धन आणि धान्यामधले सगळे दोष नाहीसे होतात आणि तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि अखंड लक्ष्मीची कृपा प्राप्त होते। लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते। त्यामुळे सत्यनारायणाचं व्रत प्रत्येकाने केलं पाहिजे। आजच्या या व्हिडिओमध्ये घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशा प्रकारे करू शकता हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला। हिंदू धर्मात भगवान सत्यनारायणाचे विशेष महत्त्व आहे। भगवान विष्णूंच्या विविध अवतारापैकी एक भगवान सत्यनारायण मानले जातात। प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। पौर्णिमेला नसेल शक्य तर वर्षभरात तुम्ही कधीही करू शकता। सत्यनारायणाची पूजा सकाळच्या सुमारास करावी किंवा संध्याकाळी केली तरी चालते। पूजा होईपर्यंत बरेच जण उपवास करतात। अशी मान्यता आहे की सत्यनारायणाची पूजा आणि व्रत केल्याने आयुष्यातील सर्व अडचणी, दारिद्र्य नष्ट होते आणि आयुष्यामध्ये सुख शांती येते। जिथे तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेची मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी, तिथे गोमूत्र शिंपडावे आणि पाट किंवा चौरंग मांडण्याआधी खाली स्वस्तिक काढून घ्यावे। स्वस्तिक कधीही क्रॉस काढू नये, तर अशा प्रकारे स्वस्तिक काढावे जेणेकरून एकावर एक रेषा येणार नाहीत। त्यानंतर चौरंग किंवा पाट त्यावरती मांडावा, त्यावरती एक कापड टाकावे आणि त्यावरती पांढरे कापड अंथरावे। आता स्वामी समर्थ केंद्रानुसार पांढरे कापड अंथरायला सांगतात म्हणून मी हे कापड अंथरले आहे। तुमच्याकडे असं कापड नसेल तर तुम्ही लाल रंगाचं कापड वापरलं तरी चालेल। या पाटाविषयी मला बऱ्याच कमेंट आल्या होत्या, तर हा पाट शुभारंभ घर तुमचे देवघर आमच्या इथून घेतलेला आहे आणि इथे स्क्रीनवरती मी त्याचा नंबर आणि दुकानाचं नाव दिलेलं आहे। तिथे फोन करून तुम्ही विचारू शकता, ते ऑनलाईन सुद्धा सेल करतात। पाट किंवा चौरंगाभोवती अशा प्रकारे रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये आपल्याला गहू लागणार आहेत, त्याचबरोबर तांदूळ सुद्धा लागणार आहेत। एका ताटामध्ये सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे, ज्यामध्ये सत्यनारायणाची पोथी, त्यानंतर तुम्हाला 11 पानं लागणार आहेत, ज्यामधली 5 पानं तुम्हाला कलशामध्ये घालायची आहेत आणि 3 जोड पानं ज्यावरती तुम्ही ह्या सुपाऱ्या स्थापन करणार आहात। ज्या 3 सुपारीमध्ये गणपतीची, वरुण देवतेची आणि कुलदेवतेची सुपारी घ्यायची आहे। त्यानंतर कलशामध्ये घालण्यासाठी 1 सुपारी आणि नाणं घ्यायचं आहे। त्यानंतर पंचामृत, धूप, दीप हे सगळं एका ताटात काढून घ्यायचं। ही जी सत्यनारायणाची पोथी आहे ती तुम्हाला कोणत्याही देवाचं सामान जिथे मिळतं तिथे मिळून जाईल किंवा ऑनलाईन सुद्धा मिळेल। तर ह्या सत्यनारायणाच्या पोथीमध्ये पूजा कशा प्रकारे करायची ते सगळं दिलेलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे सत्यनारायण देवतेचा हा फोटो असला पाहिजे आणि देवाऱ्यातली बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे। या पूजेमध्ये जो नैवेद्य असतो तो असतो शिऱ्याचा। साजूक तुपातला तुम्हाला शिरा बनवायचा, त्यामध्ये 1 केळी आवर्जून घालायची आहे, कारण सत्यनारायणाचा जो नैवेद्य असतो त्यामध्ये केळी घालावी लागते। त्यानंतर तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता। तर अशा प्रकारे हा प्रसाद तुम्हाला बनवून घ्यायचा आहे आणि मग पूजेची मांडणी करायची आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला आपण जे गहू घेतलेले आहेत ते अशा प्रकारे गोलाकार पसरून घ्यायचे आहेत। यावरती आपल्याला कलश स्थापना करायची आहे। तर गहू किंवा तांदूळ तसेच ठेवू नये, त्यावरती हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यावेत आणि त्यानंतर यावरती आपल्याला कलश स्थापना करायची आहे। कलशावरती सगळ्यात आधी स्वस्तिक काढून घ्यायचं, बाजूला 2 रेषा ओढायच्या आहेत, त्यानंतर खालून वरती अशा 5 रेषा ओढायच्या आहेत। त्यानंतर स्वस्तिकच्या मध्यभागी सुद्धा आपल्याला कुंकू लावून घ्यायचं आहे आणि ज्या उभ्या रेषा आपण खालून वरती काढलेल्या आहेत त्यावरती सुद्धा कुंकू लावून घ्यायचं आहे। प्रत्येक पूजेमध्ये आपण कलश स्थापना करतो त्यावरती श्रीफळ ठेवतो, पण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपल्याला श्रीफळ ठेवायचं नसतं। तर हा कलश स्थापन करण्यासाठी आपल्याला 1 नाणं, सुपारी टाकायची आहे, हळदी, कुंकू, अक्षदा, फूल वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला 5 पानं घालायची आहेत। ही खायची पानं तुम्हाला नाही मिळाली तर आंब्याची पानं यामध्ये घातली तरी चालतात। त्यानंतर हा कलश आपल्याला गव्हावरती ठेवून द्यायचा आहे।
तर कलश ठेवून झाल्यानंतर आपल्याला अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने होत असते। त्यामुळे एक चौरंग घेतलेला आहे, कारण दिव्याला आसन असावे, त्यावरती तांदूळ टाकलेले आहेत, त्यावरती एक समई ठेवली आणि समईला सुद्धा फूल वाहून घेतलेला आहे। त्यानंतर कलशाच्या बाजूला किंवा मागे जर फोटो उंच असेल तर कलशाच्या मागे ठेवला तरी चालतो, पण फोटो जर छोटा असेल तर असं साईडला तुम्ही चौरंगावरती ठेवायचा आहे। त्यानंतर जोड पानं तुम्हाला अशा प्रकारे 3 ठेवायचे आहेत, त्यावरती तांदूळ टाकायचे आहेत आणि या तांदळावरती आपल्याला सुरुवातीला गणपतीची स्थापना करायची, त्यानंतर कुलदेवतेची स्थापना करायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला वरुण देवतेची स्थापना करायची आहे। आपल्या उजव्या हाताला गणपतीची स्थापना करायची आहे, म्हणजे सगळ्यात आधी गणपती, मध्यभागी कुलदेवता आणि त्यानंतर वरुण देवता। आता जे ताम्हणामध्ये आपण तांदूळ घेतलेले आहेत ते या कलशावरती ठेवायचे आहेत। त्यानंतर तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये, तांदळावरती सुद्धा हळदी कुंकू वाहून घ्यावे। आता ही सगळी पूजा मांडणी करून झाल्यानंतर सत्यनारायण देवतेच्या फोटोसाठी जर तुम्ही हार आणला असेल तर फोटोच्या साईजनुसार तो हार ॲडजस्ट करा आणि सुरुवातीलाच तो हार फोटोला लावून द्या, जेणेकरून एकदा तुम्ही पूजेला सुरुवात केली तर तुम्हाला फोटो फ्रेम उचलायची गरज पडणार नाही। तर अशा प्रकारे सत्यनारायण देवतेच्या फोटोला तुम्ही हार घालून घ्या आणि सत्यनारायण देवतेच्या फोटोच्या समोरच थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि त्या अक्षदेवरती तुम्हाला घंटा स्थापन करायची आहे। या पूजेमध्ये घंटेला खूप खूप महत्त्व आहे, त्यामुळे घंटा अवश्य स्थापन करा। त्यानंतर घंटेला देखील फूल वाहून घ्या। कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपण गणपतीच्या पूजेने करत असतो, तर गणपतीची पूजा ही सत्यनारायणाच्या पोथीमध्ये दिलेली आहे। त्यामध्ये जो मंत्र दिलेला आहे तो गणपतीची पूजा करत असताना म्हणायचा आहे, ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्त्रीरंगे स्तुष्टुवासस्तनूभिः व्यश्येम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। त्यानंतर गणपतीची पूजा करत असताना जर तुम्हाला संस्कृतमध्ये मंत्र येत असेल तर तसा म्हणा, नाहीतर असं म्हणा, हे गणपती देवता मी तुम्हाला गंध लावत आहे, हे गणपती देवता मी तुम्हाला कुंकू लावत आहे, हे गणपती देवता मी तुम्हाला अक्षत वाहत आहे आणि हे गणपती देवता मी तुम्हाला फूल वाहून घेत आहे। त्याचप्रमाणे कुलदेवतेची पूजा करताना पण आपल्याला तसंच म्हणायचं आहे, हे कुलदेवता मी तुम्हाला गंध लावत आहे, हे कुलदेवता मी तुम्हाला कुंकू वाहत आहे, हे कुलदेवता मी तुम्हाला अक्षत वाहत आहे आणि हे कुलदेवता मी तुम्हाला फूल वाहून घेत आहे। आणि सगळ्यात शेवटी जी सुपारी आहे ती वरुण देवतेची आहे। तर वरुण देवतेची पूजा करताना पण आपल्याला तसाच मंत्र म्हणायचा आहे की हे वरुण देवता मी तुम्हाला गंध लावत आहे, हे वरुण देवता मी तुम्हाला कुंकू वाहत आहे, हे वरुण देवता मी तुम्हाला अक्षत वाहत आहे, हे वरुण देवता मी तुम्हाला फूल वाहत आहे। त्यानंतर आपण पूजेसाठी जी बाळकृष्णांची मूर्ती घेतलेली आहे त्या मूर्तीवरती आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे। 3 वेळा किंवा 5 वेळा तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला पाण्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणत 3 वेळा पाण्याने घालायचं। जर पंचामृत असेल तर पंचामृताने आणि पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक केला तरी चालतो। आणि त्यानंतर पाण्याने परत 3 वेळा करायचा आणि मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि पुसून घ्यायची आणि जिथे आपण कलश स्थापना केलेली आहे तिथे तुमच्याकडे जर काही अलंकार असतील तर ते अलंकार घालून या मूर्तीची स्थापना तुम्हाला या तांदळावरती करायची आहे। तर बाळकृष्णांची ही देवाऱ्यात असलेली मूर्ती भगवान श्री विष्णूंच्या रूपामध्ये आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये मांडत असतो। तसंच सत्यनारायण देवतेचा फोटो हा सुद्धा भगवान श्री विष्णूंचाच अवतार आहे, पण बाळकृष्णांची मूर्तीसुद्धा या पूजेमध्ये आवर्जून ठेवली जाते। त्यानंतर या फोटोला तुम्हाला गंध, कुंकू, अक्षत, फूल वाहून घ्यायचं आहे। त्यानंतर बाळकृष्णांच्या मूर्तीला सुद्धा तुम्हाला गंध, अक्षत, फूल वाहून घ्यायचं आहे। बाळकृष्णाची मूर्ती जर तुमची मोठी असेल तर तुम्ही तिला हारसुद्धा घालू शकता, पण जर छोटी मूर्ती असेल तर तिला फूल वाहिलं तरी चालतं। तर अशा प्रकारे सगळ्या देवांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे। पंचोपचार पूजेमध्ये अभिषेक, गंध, अक्षत, फूल वाहून घ्यायचं असतं, धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा असतो। तर आता इथे सगळं वाहून झाल्यानंतर देवाला धूप दाखवून घ्यायचा आहे। धूपम समर्पयामी, दीपम समर्पयामी असं म्हणत आपल्याला सगळ्या देवांना धूप दाखवायचं आहे। त्यानंतर आपण ज्या सुपाऱ्या स्थापन केलेल्या आहेत त्यांना प्रत्येकी वेगळ्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे 3 वाट्या घ्यायच्या आहेत। या 3 वाट्यांमध्ये आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य या देवांना दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवत असताना नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे। त्यावरती तुळशीपत्र अर्पण करायचं, कारण नैवेद्य हा तुळशीपत्राशिवाय अपूर्ण आहे।
तर तुळशीपत्र हे नैवेद्यावरती ठेवायचं. गणपतीला तुळशीपत्र कधीही वाहू नये. तुळशी ही हरिप्रिय आहे, त्यामुळे भगवान विष्णूंवरतीच तुळस वाहायची असते आणि त्याचबरोबर विठ्ठलाच्या मूर्तीवरती सुद्धा तुळस वाहू शकता. तर या तिन्ही देवांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला सत्यनारायण देवतेला नैवेद्य जो शिऱ्याचा बनवलेला आहे तो दाखवायचा आहे. तर एक चौरंग घेतलेला आहे, त्यावरती भरीव चौकोन करायचा आहे आणि त्यावरती हा शिऱ्याचा नैवेद्य तुळशीपत्र ठेवून दाखवायचा आहे. सगळ्या देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून सगळ्या नैवेद्याभोवती पाणी फिरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सत्यनारायणाची पंचोपचारे पूजा करून झाल्यानंतर मग आपल्याला सत्यनारायणाची जी पोथी आहे त्यामधले 5 अध्याय वाचायचे आहेत. आता ही पोथी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती ती सत्यनारायणाची कथा लावू शकता. श्रवण केलं तरी चालतं किंवा एखादा ॲप सत्यनारायणाचा ऑनलाईन असेल तर तो ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला ही कथा मिळून जाईल. तिथून तुम्ही ही ऑनलाईन वाचू शकता किंवा तुम्ही ऐकू शकता. तर ही पूजा शक्यतोवर पती पत्नी दोघांनी मिळून करायची असते, पण पतीला वेळ नसेल तर पत्नीसुद्धा ही पूजा करू शकते किंवा तुम्ही तुमच्या मुलाच्या हातून सुद्धा ही पूजा करून घेऊ शकता. पुरुष जर ही पोथी वाचणार असतील तर त्यांनी स्वतःला कुंकू लावून घ्यावे आणि स्त्रियांनी हळदी कुंकू लावून घ्यावे आणि नंतर अध्याय वाचायला सुरुवात करावी. 1 ते 5 अध्याय वाचून झाल्यानंतर पोथीच्या मागे दिलेली आरती तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यामध्ये गणपतीची सगळ्यात आधी आरती करायची आणि सत्यनारायण देवतेची आरती करायची. त्यानंतर पोथी जी आहे ती तुम्हाला सत्यनारायण देवाच्या फोटोजवळ ठेवायची आणि तिला देखील फूल वाहून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सत्यनारायणाची पूजा घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने करू शकता. यामध्ये तुम्हाला फक्त विड्याची पानं, हार, फुलं विकत आणायची आहेत आणि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही केळीचे खांब सुद्धा विकत आणू शकता. तर एवढ्याच गोष्टी तुम्हाला विकत आणायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत असताना बाळकृष्णाची मूर्ती एका हातात घ्यायची आहे आणि एका हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक मंत्र म्हणायचा आहे. या तू देवगणा सर्व पूजा मध्याय पार्थिवा इष्टकाम सिद्धार्थ पुनरागमनाय च. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर अक्षता पूर्ण पूजेवरती टाकायच्या आणि सगळी पूजा उचलून घ्यायची आहे. या पूजेमध्ये वापरलेले गहू गव्हामध्ये टाकायचे, तांदूळ तांदळामध्ये टाकायचे, कारण या पूजेमध्ये वापरलेलं धान्य तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधीच कमतरता पडू देत नाही, म्हणून तुमच्या घरामध्ये बरकत व्हावी यासाठी हे गहू गव्हामध्ये टाकायचे आणि तांदूळ तांदळामध्ये टाकायचे. यामध्ये पूजेमध्ये वापरलेल्या सुपाऱ्या अशा प्रकारे एका पेपरमध्ये नावं टाकून ठेवून द्यायच्या, जेणेकरून त्या पुढच्या वेळी तुम्हाला वापरता येतील. किंवा झिपलॉक पाऊचवर तुम्ही मार्कर पेननी नावं लिहून ह्या सुपाऱ्या ठेवू शकता आणि 12ही महिने या सुपाऱ्या तुम्ही परत वापरू शकता. तर ह्या 4 सुपाऱ्या तुम्हाला 12 महिने सत्यनारायणाच्या व्रतामध्ये वापरता येतील. 12 महिन्याच्या या व्रतानंतर तुम्हाला या सुपाऱ्या विसर्जित करायच्या आहेत आणि तुम्हाला परत पुढच्या वर्षी हे व्रत करायचं असेल तर नवीन 4 सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत, ज्यामध्ये गणपतीची, वरुण देवतेची, कुलदेवतेची आणि कलशामध्ये टाकण्यासाठीची 1 सुपारी, अशा 4 सुपाऱ्या तुम्हाला लागतात आणि त्याचबरोबर 1 रुपयाचं नाणं सुद्धा तुम्हाला लागतं. तर एवढ्या सुपाऱ्या तुम्हाला परत नवीन घ्यायच्या आहेत. तोपर्यंत ह्याच सुपाऱ्या तुम्हाला 12ही महिने वापरायच्या आहेत. तर अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही 12ही महिने दर पौर्णिमेला सत्यनारायण देवतेचं हे व्रत करू शकता. अखंड लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी, तुमच्या घरी आलेली लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी हे व्रत प्रत्येकाने आपल्या घरी केलंच पाहिजे आणि हे अगदी साध्या पद्धतीने करता येतं. कोणत्याही ब्राह्मणाची गरज नाही, त्यामुळे हे खूप सोपं साधं व्रत तुम्ही नक्की करा. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. सत्यनारायण घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसा करावा हे मी तुमच्यासोबत शेअर केलं. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.